गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या प्रचार समारोप सभेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक तसेच नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समर्थक प्रचंड संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रणितीताई शिंदे, नाव घ्या तुमच्यात येऊ द्या, तुमच्यात ना आमदार साहेब आणि मी आमदारीन। 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या सांगता सभेसाठी म्हणणार नाही, खऱ्या अर्थाने ही विजयाची सभा भासू लागली आहे। आज शिवतीर्थावर इथं उपस्थित प्रत्येकामध्ये मला नाना दिसायला लागले, कारण नानांच्या सोबत राहून काय काय लोक आम्हाला सोडून गेले, पण सर्वसामान्य जनता नाना बोलून भगीरथ दादांच्या पाठीमागे उभे राहिली। नानाला कधी विचारलं की आबा आमच्यासाठी काय, म्हणल्यावर आबा म्हणायचे मी सर्वसामान्य जनता आहे ना, ती सोन्यापेक्षा सोन्याहून पिवळी लोक मी तुमच्यासाठी ठेवले। आणि आज खऱ्या अर्थानं तुमच्या प्रत्येकामध्ये भगीरथ दादांच्या पाठीमागे एक मायेचा आशीर्वाद, एक मायेची सावली धरण्यासाठी नाना मला दिसतायत। 2009, 14 आणि 19 पर्यंत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पोराला आमदार करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं आणि आदरणीय नानांना 3 टर्म तुम्ही जनतेची सेवा करण्याची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं नानांनी त्यावेळी करून दाखवलेलं आहे। पंढरपूरच्या पहिल्या टोकापासून मंगळवेढ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आज नानांच्या जाण्यानंतर मी भगीरथ दादांच्या खांद्याला खांदा लावून फिरत असताना आज एकही घर राहिलं नाही की तिथं नाना पोहोचले नाहीत। लोकप्रतिनिधी कसा असावा याचा प्रत्यय नानांनी इथं या 2 तालुक्यात रुजवला आणि खऱ्या अर्थानं नानांच्या जाण्यानंतर कुठेही एकटं वाटू दिलं नाही मला। आणि दादांना या तालुक्यातील प्रत्येक मायमाऊलीने, प्रत्येक घटकाने आम्हाला पदरात घेण्याची भूमिका बजावलेली आहे आणि नानांच्या जाण्यानंतर या तालुक्यातील पोकळी भरून काढण्यासाठी अहोरात्र तुमच्या सेवेसाठी झटतोय। आज मला इथं जास्त बोलायचं नाही, बोलणारे खूप आहेत, फक्त मला एवढंच आवाहन करायचंय तुम्हाला, या तालुक्याचा चांगला विकास करायचा असेल, नानांची जी राहिलेली स्वप्न आहेत ती पूर्ण करायची असतील आणि या तालुक्यातून गुन्हेगारी मुक्त करायची असेल, या तालुक्यातील दहशत हटवायची असेल तर येत्या 20 तारखेला एक चांगला आपली सेवा करणारा उमेदवार, तुमची सेवा करणारा सहकारी निवडून देण्याची भूमिका प्रत्येक
तर ही इलेक्शन गुजरातच्या लुटारूपासून महाराष्ट्राला वाचवायची इलेक्शन आहे. माझ्या शेतकरी बांधवांना, तरुण सहकाऱ्यांना, मायमाऊल्यांना या लुटारू सरकारपासून वाचवण्याची इलेक्शन आहे. समोर बसलेल्या प्रत्येक बंधूंना मी ज्येष्ठ मार्गदर्शकांना आवाहन करते की गट तट सगळं बाजूला ठेवा. आपल्याला जर आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल, आपला पंढरपूर मंगळवेढा वाचवायचा असेल, चांगल्या प्रगतीच्या पथावर न्यायचा असेल, तर या भाजपला, या मुजोर सरकारला मुळासकट उपटून टाकायची जबाबदारी येत्या 20 तारखेला आपण पार पाडायची आहे बांधवांनो. खऱ्या अर्थानं मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन, गेली 3-4 वर्ष तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी काम करत असताना माझ्याकडून एवढं कणभर जरी योगदान तुमच्या सेवेसाठी घडलं असेल, तर तुमची लेक आज रिकामा पदर घेऊन तुमच्या समोर आहे आणि काय मागते तुमच्याकडे, तर तुमची सेवा करण्याची संधी मागते. एवढं दान तुम्ही मला नक्कीच द्याल. इथे उपस्थित प्रत्येक माणूस हा आदरणीय भारतनानांच्या विचारांचा माणूस आहे आणि त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जर तालुक्यात आपल्याला जिवंत ठेवायचा असेल, तर मी तुम्हाला एवढंच आवाहन करते. 4 वर्ष काम करत असताना घरावर तुळशी पत्र ठेवलंय बांधवांनो. जाता जाता तुम्हाला एवढंच आवाहन करते की ही संधी मागते तुम्हाला तुमची लेक आदरणीय दादांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी. हात वर करून सांगा की तुम्ही माझ्या सोबत आहात. मी तुम्हाला एवढीच विनंती करते की नानावर तुमचं प्रेम जर खरं असेल तर भारतनानांची शपथ आहे तुम्हाला 20 तारखेला जर कसूर केली, येत्या 20 तारखेला आदरणीय नानांना श्रद्धांजली म्हणून आपलं पवित्र मत एका विकासाला, चांगल्या व्यक्तीला, चांगलं सरकार आपल्याला आणण्यासाठी करायचं आहे. आणि 20 तारखेला हाताचा पंजा या चिन्हासमोर